नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहू की आपण एकदम स्क्रॅच कुठलंही टेम्पलेट न वापरता कशी डिझाईन बनवू शकतो. क्रिएट युअर ओन मध्ये क्लिक करा. आपला जी पोस्टर साईज हवे ते पोस्टर साईज आपण निवडू शकता. स्क्वेअर मी आता निवडत आहे. तर वेगवेगळे प्रकारचे बॅकग्राऊंड दिलेले आहेत किंवा लोकलमधून आपण आपलं स्वतःचं बॅकग्राऊंड पण घेऊ शकतो. सपोज मी एखादं बॅकग्राऊंड घेतो. मी असं काही बॅकग्राऊंड घेतलं आहे. बॅकग्राऊंड बदलता येतं आपल्याला. डार्क लाईट असं कुठल्याही प्रकारचं बॅकग्राऊंड आपल्याला घेता येतं. आवडीचं आपण बॅकग्राऊंड निवडू शकता. असं किंवा प्लेन पाहिजे असं प्लेन कलर घेऊ शकता. असं बॅकग्राऊंडमध्ये आपण काय करू शकतो, फोटोमध्ये जाऊ शकता. आम्ही याच्यामधनं मी बड्डेची डिझाईन बनवतो आहे. अपलोड गॅलरीमधनं फोटो घेतो. फोटो घेतला, क्रॉप केला, रिमूव्ह बीजी करतो, सेव्ह करतो. हा फोटो आला मी मोठा केला, लेयर खालनं त्याला मर्ज करून टाकला. असा मर्ज झाला. त्यानंतर स्टिकरमध्ये आलो. सगळ्यात शेवटी बड्डेचा आहे. बड्डेमध्ये आलो. वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छाचं हा घेतला. कलर घेतो एखादा, चॉईस कलर करून घेतो माझ्या पद्धतीने. का मागचं बॅकग्राऊंड जास्त डार्क असल्यामुळे आपण लाईट कलर घ्यावा लागेल. याच्यामध्ये मला आता स्टिकरमध्ये जातो. विविध प्रकारचे तर स्लोगन्स आहे. एक स्लोगन घेतो, त्याला कलर करतो. त्याचं नाव टेक्स्टमध्ये क्लिक करतो, नाव देतो. पहिले एक नाव देतो. फॉन्ट घेतो, मराठीतला फॉन्ट हा फॉन्ट घेतला. कलर स्टिकरमध्ये आलो. काही पेट नेम असेल तर पेट नेम चेक करतो. इथं बघा, इथं ऑलरेडी दिलेले आहेत पेट नेम. सपोज हे हर्षद दादा. वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर दादाचा कलर बदलायचा आहे. कलर मला जो हवा तो केला. फ्रेममध्ये आलो, पट्टी लावली. सिंगल पट्टी लावू शकतो आणि आपण डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे आपण शून्यापासून एक चांगली डिझाईन बदलली. आपल्याला बॅकग्राऊंड जर तुम्हाला वाटलं की हा बॅकग्राऊंड बरोबर नाही आहे, तर आपण वेगवेगळे प्रकारचे बॅकग्राऊंड्स पण याच्यात घेऊ शकतो. हा पण एक छान वाटत आहे. तर असं आपण ट्रायल अँड एरर करू शकतो की कसं आपल्याला आवडतं आहे. एखादं कधी बॅकग्राऊंड आवडेल, कधी कलर आवडेल. असे विविध प्रकारे आपण या सगळ्या ह्याच्यामधनं आपण आपली डिझाईन तयार करू शकतो आणि हे डाउनलोड करू शकतो. अशा प्रकारे आपण शून्यापासून आपली डिझाईन बनवू शकतो. धन्यवाद.